ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स. सोलापूरच्या बार्शी तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं. चांदणी नदीला आला पूर. 6 गावांचा संपर्क तुटला. पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान. बीडमध्ये सिंदफणा नदीला रौद्ररूप. बाजारपेठेत पाणी शिरलं. घरांचं व्यावसायिकांचं मोठं आर्थिक नुकसान. सुदैवानं कोणती जीवितहानी नाही. जालन्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. गिरिजा नदीला आला पूर. घरात पाणी शिरलं त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान. धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस. चांदणी नदीला आलं रौद्र रूप. शाळा, सरकारी दवाखाने आणि घरांमध्ये पावसाचं पाणी. शेती पिकांचं नुकसान. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज मुंबई मेट्रो 4ची ठाण्यात ट्रायल रन होणार. घोडबंदर रोडवरील गायमुक्त विजय गार्डन प्रवासाची होणार चाचणी. भारत पाकिस्तान सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा. अभिषेक शर्मानं पाकला धुतलं. तू बॉल टाकरे. पहिल्याच बॉलवर 6 मारत अभिषेक शर्मानं पाकच्या शाहीन आफ्रिदीला सुनावलं. तर शुभमन गिल अभिषेक शर्माची पाकच्या हॅरिस रऊफ सोबत खडाजंगी. आशिया चषकात भारतीय संघाची पुन्हा एकदा पाकिस्तानवर मात. भारतानं 6 विकेट राखून पाकिस्तानचा उडवला धुव्वा. भारत आणि पाकिस्तान सामन्यात पाकच्या साहेबजादा फरहानची वादग्रस्त ॲक्शन. 34 चेंडूंमध्ये अर्धशतक केल्यानंतर साहेबजादची गोळीबाराची ॲक्शन. बॅट उलटी करून चालत नाही. देशावर संकट आल्यावरती छातीवर गोळ्या घ्यायची हिंमत आहे. क्रिकेट सामन्यातील भारताच्या विजयानंतर धैर्यशील माने यांची प्रतिक्रिया. कर्नाटकात आजपासून जातीय जनगणना सुरू होणार. जनगणना 7 ऑक्टोबरपर्यंत असणार सुरू. देशात आता फक्त 5 आणि 18% जीएसटी स्लॅब असणार. जीएसटीचे नवे दर लागू. पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना नवरात्रीचं गिफ्ट. जीएसटी कमी झाल्यानं सर्वसामान्यांच्या खर्चात बचत. घर, टीव्ही, फ्रीज, कार, बाईक, हॉटेल्स स्वस्त. व्यापारी युवांना मोठा फायदा होणार. पंतप्रधान मोदींची घोषणा. जीएसटी सेकंड जनरेशन रिफॉर्म हे क्रांतिकारी पाऊल. देशांतर्गत मागणी वाढणार. अर्थव्यवस्थेला मिळणार चालना. जीएसटी दर कमी केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींचे आभार. महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारला अपयश. अपयश झाकण्याचा सरकारचा प्रयत्न. 1 नेशन 1 टॅक्स होणं गरजेचं. जीएसटी दर कमी केल्यानंतर अमोल कोल्हे यांचा केंद्रावर निशाणा. संजय राऊत यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवली. तर राजेश मोरे यांच्याकडून राऊतांना घरात घुसून मारण्याचा इशारा. शरद पवार यांची राष्ट्रवादी आज सांगलीमध्ये करणार शक्ती प्रदर्शन. पडळकरांच्या जयंत पाटलांवरील वक्तव्याचा निषेध करणार. प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वात निघणार मोर्चा. पालिका निवडणुकांच्या तयारीसाठी शिंदेंच्या सेनेचा 24 सप्टेंबरला नागपूरमध्ये निर्धार मेळावा. विदर्भातील सर्व पदाधिकारी, शिवसैनिक या मेळाव्यामध्ये होणार सहभागी. जालन्यात रात्री अज्ञातानं नवनाथ वाघमारे यांची कार पेटवली. तर काही स्थानिकांनी कारला लागलेली आग विझवली. वाघमारेंकडून कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी. कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिरात तोफेच्या सलामीने नवरात्र उत्सवाची सुरुवात. तर माहूरगडावरही भाविक मोठ्या संख्येने रेणुका मातेच्या दर्शनासाठी दाखल. 10 वर्षात वेतन, पेन्शन आणि व्याज देयकावली खर्च दुपटीने वाढला. सरकारचा खर्च 10 वर्षात 15,63,649 कोटींवर. राज्य सहकारी बँकेत पती आणि पत्नीला नोकरी करण्यास मज्जाव करण्याबाबत धोरण लागू. संभाव्य हितसंबंध, गोपनीयता आणि गैरवर्तन टाळण्यासाठी हा निर्णय. मुंबईत जपानच्या धर्तीवर बुलेट ट्रेनचा निर्माण. 320 किलोमीटर धावणारी ही ट्रेन आरामदायी, सुरक्षित आणि कार्यक्षम प्रवासासाठी प्रसिद्ध. लिओनेल मेसी 14 डिसेंबरला मुंबईमध्ये येणार. मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विटद्वारे माहिती. मेसी महाराष्ट्रातील युवा फुटबॉलपटूंसोबत मैदानात उतरणार. ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स.